श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या दत्त भावेकरांचं आणि स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचाही अगदी व्हिडिओ त्याचप्रमाणे आहेत जसं की आता आपण मागचे व्हिडिओ बघत आहोत की गुरुचरित्रातील कोणते अध्याय वाचल्याने कोणता लाभ आपल्याला मिळतो. तसाच आजचाही व्हिडिओ असणार आहे की गुरुचरित्रातील असा कोणता अध्याय आहेत, या ग्रंथातील असा कोणता अध्याय आहे की तो अध्याय वाचल्याने आपल्यावर येणारं संकट जे आहेत, आपल्यावर जो येणारा म्हणजे काळाचा जो घात आहे किंवा येणारा जो वाईट काळ आहे तो कशाप्रकारे दूर होतो. जर तुम्ही नित्यनेमाने जर याचं रोज पठण, श्रवण जर केलं, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा 100% होऊ शकतो. आणि याचं जर अनुष्ठान तुम्ही 41 दिवसाचं जर केलं, तर याचे अत्यंत अगदी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे म्हणजे उपयोग तर होतोच होतो, पण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींवर येणारे जे काही प्रसंग असतील काळाचे, ते नक्कीच दूर होतात. तर बघा, साईदेवावरचे प्राणसंकट टळले. मग आता ह्याच कथेचा म्हणजे या गुरुचरित्रातील या अध्यायाचं आज आपण निरूपण ऐकणार आहोत. तर नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगीश्वरा, श्री गुरु श्री नृसिंह सरस्वतींनी उदरशूर ब्राह्मणाला व्याधीमुक्त तर केलंच, मग त्यानंतर पुढे काय घडले ते कृपया करून तुम्ही मला सांगा. आता सिद्ध यावरती म्हणाला, श्री गुरुदेवांनी साईदेवाची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले आणि आपली दत्त प्रणाली अशीच आहेत की जो मनोभावे अगदी मनापासून सेवा करतो त्याला आपले दत्त महाराज, आपले श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, आपले नृसिंह सरस्वती महाराज, आपले स्वामी महाराज कधीच एकटं सोडत नाही. त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. साईदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा आगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व सेवा प्रकारचे सौख्य मिळो. त्यांना सद्गती प्राप्त हो. पण मी सध्याच्या स्थितीमध्ये अशा एका बिकट संकटेमध्ये मी परिस्थितीमध्ये सापडलो आहे की मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारवायचे ठरवले आहेत. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात हा निश्चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार? म्हणजे आपले नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिलेला होता. त्यावरती हे सगळं सविस्तर माहिती साईदेवांनी गुरूंना सांगितली आणि म्हणाले, तुम्ही मला जे वचन दिलंय ते आता कसं खरं ठरणार? कारण तो यवन माझा तर आज घात करणार आहे. तेव्हा श्री गुरूंनी आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, साईदेवा, चिंता करू नकोस. निश्चित होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहेत. म्हणून तू निशंक होऊन जा. कोणतीच मनामध्ये शंका ठेवू नको. श्री गुरूंनी अभय दिलं आणि साईदेवांची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असं त्याला वाटलंय. यवनाने साईदेवाला पाहिले तो काय? तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. तोंडातून शब्द एकही फुटत नव्हता. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून साईदेव भीतीने आपल्या गुरूंचा धावा करू लागला. त्यांच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला आणि क्षणातच तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहेत असं दृश्य त्याला दिसलं आणि तो अगदी दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा निघत होत्या. तो घाबरला. त्याला अक्षरशः पूर्ण शरीराला घाम फुटला. या ब्राह्मणाचा पात केल्यास आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने धावत जाऊन
साईदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपया करून आपल्या घरी जा, असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला. आता प्राण संकट तर टळलेलेच होते साईदेवाचे. साईदेव अगदी आश्चर्यचकित होऊन आपल्या गुरूंचा धावा करून करून अगदी आतुरतेने धावत धावत गुरूंना भेटण्यासाठी नदी तीरी आले. कृतज्ञतेने त्यांनी पाय धरले. यमुनाकडील घडलेला सगळा वृत्तांत त्यांनी हृदयातून अक्षरशः गलबलून गेल्यासारखा त्यांनी तो सांगितला. यावरती गुरुदेव म्हणाले, जो माझी भक्ती करतो, जो माझ्या वचनावरती अटळ राहतो, त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. त्यावरती साईदेवा म्हणाले, गुरुदेव खरं आहेत, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला आज जीवदान मिळालं. आता तुमची सेवा हाच माझा एक धर्म फक्त. मला तुमच्याबरोबर न्या. यावरती श्री गुरूंनी त्यांना अगदी त्यांच्या पाठीवरती हात ठेवून त्यांच्या डोक्याहून हात फिरवून त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं, साईदेवा, आम्ही यात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच आम्ही येणार आहोत आणि त्यावेळी तुझ्या मुलांबाळासोबत मला तू भेटायला ये. आता तू घरी जा, सुखाने संसार कर आणि माझी 15 वर्षाने तुझ्यासोबत नक्कीच भेट घडणार आहेत, असं गुरुदेवांनी सांगून साईदेवाचा निरोप घेतला. श्रोते हो, बघा साईदेवावरती आलेलं प्राण संकट कसं टळलं हे गुरुचरित्रातल्या 14व्या अध्यायामध्ये खूप सविस्तर दिलेलं आहे आणि तोच आज आपण कथेचा सार आपण ऐकलेला आहे. तर बघा, तुम्ही जर 41 दिवस जर या गुरुचरित्रातल्या 14व्या अध्यायाचं जर अनुष्ठान केलं, अगदी रोज नित्यनियमाने ठरलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही याचं वाचन केलं, तर तुमच्याही घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट 100% मिळतील, हे शाश्वत आहे. बऱ्याच जणांना याचे अनुभव आलेले आहेत. तुम्ही अनुभव घ्या, ही सेवा करा आणि आपल्या दत्तप्रभूंच्या चरणी ही सेवा अवश्य अर्पण करा. तर चला, काही सांगताना माझं चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. माझ्याकडून करून घेतलेली सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी अर्पण करते. नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथंच विराम देते आजच्या सेवेला. पुन्हा नवीन आपण एका भागासोबत भेटू, एका व्हिडिओसोबत भेटू. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल, तर अवश्य करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यामुळे मिळणार आहे. तुम्ही जर बेल आयकॉनचे बटन दाबलं तर नक्कीच तुम्ही ती सेवा करा आणि काय तुम्हाला रिझल्ट मिळत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तुम्हाला जर ही सेवा सविस्तर कशी करायची आहे, काय करायची आहे, अनुष्ठान कसं घ्यायचं आहे, ते जर माहिती घ्यायची असेल तर अवश्य मला सांगा. तेही मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.